मयेकर, बोला अण्णा, काय म्हणताय? बरं तुम्ही काय करायचं ठरवलंय? कशाचं? घराचं. तुम्ही परत गावातल्या घरी राहायला जाणार ना? मला तर मालकांची चिंता लागून राहिली हो. मी गावातल्या घरी, तुम्हाला मालकांची चिंता लागून राहिली आहे? अहो काय बोलताय अण्णा, काय झालंय? रामाश्रय आपल्या हातून गेलं. कोणी सांगितलं तुम्हाला? जांभळ्यांनी. अरे जांभळ्यांना काय वेळ लागलाय का? नाही आहो, जांभळे सांगत होते की बँकेचा फोन आलाय रिसेप्शन वरती. 2 महिन्याचे हप्ते थकलेत आणि ते भरले नाहीत ना तर जप्ती नक्की. जांभळे सांगतायत आणि तुम्ही त्यांचं ऐकताय. त्यांचा आताताई स्वभाव माहितीये ना तुम्हाला? हो, पण हे बघा अण्णा, तसं खरोखरच काही झालं असेल तर आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढूया. तुम्ही शांत राहा आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्याजवळ हे बोललात, आणखीन कोणाजवळ बोलू नका. नाही बोलणार. हा, पण मयेकर, अहो खरंच असं झालं तर? मयेकर, अहो या वयात मला नोकरी कोण देणार हो? आणि मालक तर सगळं सोडून इथे येऊन राहिलेत. म्हणजे परत ते बोटीवरती जाणार आणि ते बोटीवरती गेले की मग गौरीचं काय? आणि मग गौरीचं जर का हे अण्णा, जांभळे शिरलेत का तुमच्यात? हा, त्यांच्यासारखं बोलताय तुम्ही. मगाशी मी काय सांगितलं तुम्हाला? शांत राहा, काहीतरी मार्ग निघेल, काळजी करू नका. हा, या आता. पण शांत राहा. किचन तुमची वाट बघत असेल की नाही? हो 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 हो. हा, या. काय करायचं मला काहीच कळत नाही. पण कुठून तरी पैसे गोळा करावे लागणार आहेत ना? हो, पण कुठून? सगळ्या प्रॉपर्टीज अशा मॉर्गेज केल्यावर आपल्याकडे काहीच उरत नाही मॉर्गेज करायला. हो, कारण प्रत्येक इन्व्हेस्टर हेच विचारणार की तारण काय. चक्रव्यूहात अडकलोय आपण. मला एक मार्ग सुचतोय, तुम्हाला पटतोय का बघा. काय ग? आपलं घर आहे ना गावात, ते आपण गहाण ठेवू शकतो. म्हणजे मी बाबांशी बोलते. नाही गौरी, अजिबात नाही. गावचं घर गहाण वगैरे काही ठेवायचं नाही. कपिल बरोबर बोलतोय, ते गहाण नाही ठेवायचं. पण कोणी नाही राहत तिकडे. अगं पण ते तुझ्या बाबांचं घर आहे. हो, पण बाबा एकटेच वारीस आहेत त्याचे. असू दे, तुझ्या बाबांनी बांधलेलं घर ते गहाण वगैरे काही ठेवायचं नाहीये, कळतंय? अजून काहीतरी ऑप्शन्स आपण वर्कआउट करूया. हो, कारण सगळंच घाण पडलेलं असताना अजून एक घर घाण ठेवायचं, त्यापेक्षा कुणाकडनं मदत मिळतेय का बघूयात. अरे जर मदतच घ्यायची असेल तर मग धनंजय सरांकडनं नाही का घेणार आपण? तसेही डॅड म्हणालेच आहेत ना, काही लागलं तर सांगा म्हणून. पण ते मला स्वतःला पटत नाहीये यार. आपण ते लास्ट ऑप्शन म्हणून ओपन ठेवूया. कपिल, आपल्याकडे स्वतःचं घर असताना आपण दुसऱ्यांकडून कशाला? काय गेला का राग? नाही माहित. ये बसून बोलूया. बस बसा. बस. काय छोट्या 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 मुद्द्यांवरनं रागावतेस ग? तुला नाही कळणार. कळते मला तुझी कळकळ. हे उगा शब्दांच्याशी जुळवाजुळव करून माझी मस्करी करू नकोस. हा, नाही का, खरंच सांगतोय. मला माहिती आहे तुला माझ्याबद्दल, रामाश्रयाबद्दल खरंच किती वाटतं, समजतंय मला. पण तूही जरा समजून घे ना मला. देव न करो पण रामाश्रय जर आपल्या हातून गेलं, तुमचा वरचा बंगलाही गेला, तर तुझ्या आईबाबांना राहायला घर तर हवं. त्यामुळे गौरी उगाच असे हट्ट नको ना करूस. आपण काहीतरी वेगळा मार्ग शोधूया रामाश्रयला वाचवायचा. हा,
पण मग काय, कुठला मार्ग? आता नाही सुचत आहे मला. मे बी ती मध्ये एक मोठी ऑर्डर आली होती बघ, हा. तशीच एखादी ऑर्डर येईल या महिन्यात आणि या महिन्याचा EMI भरता येईल आपल्याला. पुढचं पुढे बघू ना. कपिल, माझे दागिने. गौरी, आपण ह्या विषयावर आधी बोललेलो आहोत. आय नो. पण मग आपण बोलूया, सुचेल काहीतरी. तू आत्ता माझ्याशी बोल. आपल्याला असं बसून गप्पा मारायला वेळच नाही मिळाला ना. सतत असं काही ना काहीतरी चालू आहे. मला ना असं वाटतंय की आपले ना ग्रहच फिरलेत. वकील बाई, ग्रह तारे यावर तुमचा विश्वास आहे? सिच्युएशन, परिस्थिती भाग पाडते मला हे सगळं बोलायला. आता तूच बघ ना, आपण ज्याला कल्प्रेट समजत होतो, दगडू, तो नाहीच आहे या जगात. म्हणजे हे सगळं कोणीतरी दुसऱ्यांनी केलंय. रामाश्रयाचं चांगलं होऊ नये असं अजून कोणाला तरी वाटतंय. तो कोण आहे माहित नाही. गौरी, आपण पुन्हा तेच बोलतोय. चल ना, आपण आपल्या फ्युचर बद्दल बोलूया. कपिल, आपला प्रेझेंट स्टेबल नाहीये, तो आपण जरा सुधारूया. फ्युचरच्या बाबतीत काय विचार करतोयस? हा, हे सुधारलं ना की मग आपलं फ्युचर पण सोपं बसेल. हे हसणं मिस करतोय मी. आपण अशा वाईट सिच्युएशन मध्ये अडकलोय ना की आपण हसणंही विसरलोय. मग म्हणूनच तर मी सोल्युशन सांगत होते ना. कपिल 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 कपिल. हाय, सावकाश. हाय गौरी. हाय. ऐक ना, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. कसली? आपल्याला फंड्स उभे करायचे आहेत ना, त्यासाठी एक मस्त आयडिया आहे माझ्याकडे. ओके. नाही, आपल्याला गरज आहेच त्याची, नाही का गौरी? हा, हो. काय आयडिया काय? आपण एक फूड फेस्टिवल ठेवायचं. फूड फेस्टिवल? ओके, म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे बघ, आपले काही स्टॉल्स ठेवायचे, प्लस बाहेरच्यांचेही काही स्टॉल्स ठेवायचे. सो आपल्याला त्या स्टॉल्स मधून येणारं भाडं प्लस त्यांचा जे काही प्रॉफिट होईल त्यातला थोडासा शेअर आपल्याला आला. हा, म्हणजे खूप जास्त फंड्स नाही उभे करू शकणार, पण काही ना काहीतरी तरी नक्कीच घडेल ना. ऍक्च्युली, आणि रामाश्रयाची पण जाहिरात होईल ना. एक्झॅक्टली. हे तुला कसं काय सुचलं? अरे, मी अशीच फिरत होते, मी म्हटलं रामाश्रय एवढं मोठं आहे, ह्या एरियाचा वापर केला पाहिजे. अरे, फॅन्टास्टिक आहे. बरं, आणि आपण हे नुसतं फूड फेस्टिवल नको ठेवायला. आपण याच्यात मे बी थोडेसे गेम्स इंट्रोड्यूस करू, किंवा कराओके ठेवू, किंवा असं पार्टी थीम वगैरे ठेवू. करेक्ट आहे. म्हणजे येणाऱ्या लोकांचीही मजा. रिलिव्ह युअर कॉलेज डेज. एक्झॅक्टली. ऐक ना, मी येते. अगं थांब ना, तू पण काहीतरी सुचव ना. नाही, नको, तुम्ही बोला, मला नाही सुचत आहे. अगं, येते मी. गौरी, बाय, कॅरी ऑन. ओके. बरं, मल्लिका, एक आपण काय ग, काय झालं? काय नाही. काही नाही. मग एवढी अपसेट काय आहेस? घर गहाण ठेवायचा विषय चालू आहे का अजून डोक्यात? नाही, तो विषय केव्हाच संपलाय माझ्यासाठी. कपिलशी बोलले मी आणि त्याने दुसरं सोल्युशन काढलंय. तू निग्लेक्ट करतोयस मला. नाही, तसं काही नाहीये. तुझ्या इतकं जवळचं माझ्यासाठी आणखीन कोण आहे आजीशिवाय? आणि हे असं माझ्याकडून जर होत असेल ना, तर आय एम रिअली सॉरी. नक्की? अजून विश्वास नाही माझ्यावर? मला सांग, मी कसं प्रूव्ह करू? साखरपुडा कधी करायचा ते सांग. साखरपुडा? खरं तर आईने सुद्धा तुला हेच सांगायला इथं बोलवलं होतं.